नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। महिला, पुरुष असो, माजी सैनिक यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विषयानुसार तयारी कशी करावी, कोणत्या घटकावर कसे मार्क मिळवावे, 90+ प्लॅन कसा करावा, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आपण टेस्ट सिरीज एक्सप्लेनेशन सहित टेस्ट सिरीज चालू केलेली आहे। तर टेस्ट सिरीज बाबत थोडक्यात सांगतो मी तुम्हाला। सर्व विषय असतील टेस्ट सिरीज मध्ये। सर्वात महत्त्वाचं PDF स्वरूपात टेस्ट सिरीज मिळणार आहे तुम्हाला। 15 टेस्ट फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये दिल्या जाणार आहेत मित्रांनो। 99 रुपयामध्ये 15 टेस्ट दिल्या जाणार आहेत। त्याचा स्क्रीनशॉट हा संपर्क क्रमांक आहे आपला 9665484048। स्क्रीनशॉट आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला तुम्हाला त्या PDF सर्वच्या सर्व वन टाइम भेटणार आहेत। एक्सप्लेनेशन सहित 15 टेस्ट ज्या विद्यार्थ्यांना हव्या आहेत त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे 99 रुपयाचा स्क्रीनशॉट, जे की तुम्हाला घरी बसून सुद्धा एकदम मॉडर्न टाइप जे की परीक्षाभिमुख प्रश्नपत्रिका सोडवता येणार आहेत। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणतो की विषयानुसार अभ्यास कसा करावा। आता विषयानुसार अभ्यास करताना टेस्ट सिरीजचा तर आधार घ्यायचं आपल्याला। त्याच्याबरोबर विषयानुसार अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे। आता सर्वात प्रथम म्हणजे पहिला विषय आपला सामान्य ज्ञान हा घटक जर बघितला तर याचा बाकड पसारा खूप आहे मित्रांनो। सामान्य ज्ञान या घटकामध्ये तुम्हाला अनेक विषय दिसून येतात पोलीस भरतीला। त्याच्यामध्ये मी आता थोडक्यात तोंडीच सांगतो। इतिहास असेल, इतिहासाचे 2 भाग, भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, जगाचा इतिहास, अश्मयुग, यातलं सर्व काही विचारलं, काही विचारू शकतात आणि ते 1, 2, 3 मार्कापर्यंत आपल्याला विचारलं जाऊ शकतं। त्याचा अभ्यास कितपत करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टीवर भर द्यायचं हे समजलं तरच आपल्याला आगामी काळामध्ये मार्क मिळवता येतात। पण सामान्य ज्ञानामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, पंचायत राज आहे, राज्यघटना आहे, संगणक आहे, विविध शॉर्ट फॉर्म आहेत, त्यानंतर चालू घडामोडी या घटकावर जास्त भर द्या। मी काय म्हणतोय, चालू घडामोडी या घटकावर जास्तीत जास्त भर द्या। तुमचे 15+ मार्क तुम्हाला या चालू घडामोडी मधून येणार आहेत, लक्षात घ्या। 15+ मार्क तुम्हाला चालू घडामोडी मधून येणार आहेतच। आणि ज्यांचं चालू घडामोडी चांगला आहे त्याला GS मध्ये मार्क कमी मिळण्याचा धोकाच नाही, लक्षात ठेवा। त्यामुळे GS च्या बाबतीत चालू घडामोडी करणं गरजेचं आहे। साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी तुम्ही कोणत्या महिन्यापासून करणं गरजेचं आहे तर सांगतो मी तुम्हाला। तर तुम्हाला करायचंय नोव्हेंबर ते तागायत पर्यंत मित्रांनो, लक्षात घ्या। नोव्हेंबर ते परीक्षा कुठपर्यंत जाते आता आपल्याला माहित नाही नक्की। ऑगस्ट मध्ये होणार आहे का जुलै मध्ये होणार आहे, कधी होणार आहे माहित। मग नोव्हेंबर पासून ते आज तागायत पर्यंत चालू घडामोडी तुमचं परफेक्ट असलं पाहिजे। चालू घडामोडीमध्ये सर्वात महत्वाचं राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, पुरस्कार, क्रीडा या घटकावर भर द्या। आणि त्याच्यासाठी बुक सुद्धा सांगतो मी तुम्हाला, लक्षवेध हे बुक वापरा मित्रांनो। आता या सरांचं आपलं काही घेणं देणं आहे, यांची ऍडव्हर्टायझिंग करायची असा काहीच प्रश्न नाही। लक्षवेध जर वापरलात तर तुम्हाला याच्यामध्ये फायदा होणार आहे, लक्षात घ्या। कोणतं वापरायचं आपल्याला, लक्षवेध। मागचे नोव्हेंबर पासून ते आतापर्यंत अपडेट आणि दर महिन्याला जे काही पुस्तक येतं ते अपडेटेड वाचून ठेवा। आणि मित्रांनो, न चुकता महाराष्ट्र टाइम किंवा सकाळ पेपर वाचा, मटा किंवा सकाळ पेपर वाचा। बघू आपल्याला 100% याच्यातून या चालू घडामोडीचा फायदा आपल्याला GS GK साठी होणार आहे। आता अभ्यास करताना जर ही स्ट्रॅटेजी आखलात तर तुम्हाला हा जो काही वरदान ठरणार आहे, इतर विषयाला धरून वरदान ठरणारा विषय ठरणार आहे। याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क येतात त्यांना 90 मार्क मिळवण्यासाठी कुठलीच अडचण येणार। मग आपल्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा चालू घडामोडी अपडेट केलेल्या आहेत नोव्हेंबर पासून आज तागायत पर्यंतच्या, लक्षात ठेवा। टेस्ट सिरीजचं तर पण सांगितलंच मी। आता जाहिरातबाजी करता सर अशा कमेंट येतात, पण मित्रांनो ज्यांना आवश्यक आहे ना त्यांना योग्य मार्गदर्शन हवं असतं ना
ते बरोबर आपल्याला व्हॉट्सअप करतात आणि बरोबर ते घेतात आणि अभ्यास करतात. तुम्हाला जे गरज आहे ते गरजेचं घ्या, बाकीचं द्या सोडून. कारण आता सर्वांचाच कसा विषय असतो, काही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायचं म्हटल्यानंतर अशा गोष्टीतून पोहोचावं लागतं. त्यामुळे आम्हाला हे करणं गरजेचं असतं मित्रांनो. तुम्हाला योग्य वाटलं ज्ञान, नाही योग्य वाटलं, तुमचे पर्याय तुमच्यासाठी खुले आहेत. आपलंच ज्ञान आमचंच वाजवा असं मी म्हणणारा नाही. ठीक आहे. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, या चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचं जर बघितलं, आता 3 विषय खूप मेजर पार्ट आहे. कोणते 3 विषय? त्यातला पहिला विषय आहे मित्रांनो मराठी व्याकरण. मराठी व्याकरण या घटकामध्ये अजिबातच कमी मार्क आले नाही पाहिजे. 23 तरी मार्क आले पाहिजेत. किती पैकी? 25 पैकी. 25 पैकी 23 मार्क तुम्हाला मिळवता आले पाहिजेत. आता मराठी व्याकरणचं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आहे, तुमच्या नोट्स आहेत, तुम्हाला शिकवलेल्या टीचरचं मार्गदर्शन आहे. या सर्व गोष्टी जर बघितल्या तर तुम्हाला मराठी व्याकरण मध्ये मायबोलीमध्ये आपल्या अजिबात कमी मार्क आले नाही पाहिजे, तरच आपल्याला 90चा काटा जिंकता येतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात बर तुमचे टॉपिक वाचून झाल्या प्रश्न सोडवायला विसरायचं नाही. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? प्रश्न सोडवायचे. टॉपिकचे प्रश्न साधारण 25 प्रश्न आणि त्याचं निरीक्षण करायचं. आता समजा वर्णमाला आपण वाचला, वर्णमाला वाचल्यानंतर त्याचं निरीक्षण करा मित्रांनो, की आपल्याला हा घटक का विचारला, या घटकावर प्रश्न फिरवून विचारल्यानंतर कोणता विचारू शकतात, याचं जर निरीक्षण केलं तर मित्रांनो नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. आता जीएसच्या बाबतीत आणि मराठीच्या बाबतीत एखादं, आता हे पान वाचलात तुम्ही बरोबर, हे संपूर्ण पान वाचलात. आता हे संपूर्ण पान जेव्हा वाचता तुम्ही, हे पान वाचल्यानंतर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी आखायची मित्रांनो. काय करायचंय? हे संपूर्ण पान वाचल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट शांत डोकं ठेवायचं. 1.5 मिनिट आपलं वाचून झाल्यानंतर आपलं डोकं गडबडलेलं असतं. शांत डोकं ठेवायचं. मी काय वाचलो? मी काय वाचलो? या पानावर मी काय वाचलो ही स्ट्रॅटेजी आखायची. बस एक 10-12 दिवस करा. तुमचं मन एकाग्र व्हायला, स्मरणशक्ती वाढायला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे मी जर याच्यावर 10 पॉइंट वाचले असतील किंवा 10 कन्सेप्ट क्लिअर केले असतील, मी या कन्सेप्ट क्लिअर केलोय हे माइंडला रिमाइंड करा. जीएस आणि मराठीच्या बाबतीत लक्षात ठेवा, तुम्हाला 90 पर्यंत पोहोचायस कुठलीच अडचण येणार नाही आणि तुम्हाला कुठल्या मार्गदर्शनाची गरज नाही. सेल्फ स्टडी करत असाल, तुम्हाला मार्गदर्शन मिळून झालेलं असेल, अकॅडमीमध्ये अभ्यास करत, कुठेही असू द्या, लायब्ररीमध्ये अभ्यास करत असाल, मी काय वाचलो हे जर तुम्ही एका तासाला जर रिवाइज करत राहिलात तर तुमचं ऑटोमॅटिकली अभ्यास दुगणा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतरचा तिसरा पॉइंट आहे मित्रांनो, तिसरा पॉइंट आणि तिसरा विषय आहे बुद्धिमत्ता. आता एकच गोष्ट लिहीन मी इथे, बुद्धिमत्तेच्या बाबतीत फक्त सराव बास. आणि तुमचे प्रश्न साधारणपणे येत्या महिन्यामध्ये नियोजन करा की माझ्याकडून बुद्धिमत्ता या घटकाचे 700 प्रश्न सोडवून झाले पाहिजे. किती मित्रांनो? 700. दुसऱ्या महिन्यात 700 करा. 1,500 प्रश्न जर सोडवले व्यवस्थितरित्या सराव केला, सरावाच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका, तर तुम्हाला या विषयामध्ये मी काय म्हणतोय 24 किंवा आउट ऑफच मार्क मिळतातच आणि याच्यासाठी कुठलीच अडचण नाही. आता मेजर पार्ट आणि तुम्हाला कोणता विषय अवघड जातो मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. कमेंट मध्ये मला हा विषय अवघड जातो कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. मेजर पार्ट आणि लोकांची भरपूर समस्या असतात तो विषय म्हणजे अंकगणित. 4था विषय कोणता आहे? अंकगणित. आणि या विषयामध्ये तुम्हाला साधारणपणे 22+ मार्क पर्यंत मिळवायचे बघा, लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी काय करायचं, आता 3-4 पुस्तकाच्या भोवतीच फिरतं बरं का पोलीस भरती. आता 3-4 पुस्तकं कोणते गणिताची? पहिलं नितीन महाले सरांचं पुस्तक करा, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक करा, सतीश वशे सरांचं आणि सचिन डवळे सरांचं. यापैकी 2 पुस्तकं तरी आपले कंप्लीट झाले पाहिजेत मित्रांनो. 4 पुस्तकापैकी 2 पुस्तकं आपले कम्प्लिटली, कुठलाही पेज नंबर काढायचा, तिथले जर प्रश्न विचारले आपल्याला तर आपले अॅक्युरेट आले पाहिजेत, तरच मित्रांनो या विषयामध्ये चांगले गुण घेता येतात. कितीपर्यंत? 22+ पर्यंत गुण घेता येतात. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या 4 पुस्तकामधले 2 पुस्तकं आपले परफेक्ट झाले पाहिजेत.
आता खाऊ नाहीये मित्रांनो, 90 मार्क मिळवून खाऊ आहे का सांगा बरं. सर आले, सरांचं मार्गदर्शन ऐकलं, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 90 मार्क मिळाले, असं होऊ शकतं का रे? नाही होऊ शकत. मग मेहनत करायची असेल तर अशा पद्धतीने जर केलात, म्हणजे विषयानुसार व्यवस्थितरित्या जर तुम्हाला मार्क मिळवायचे असतील तर विषयानुसार स्ट्रॅटेजी जर आखलात, त्यानुसार जर अभ्यास करत केलात तर मित्रांनो 90 मार्क मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. महिला असू द्या, पुरुष असू द्या, माजी सैनिक असू द्या. मित्रांनो ग्राउंडकडे पण याच दर्जेदार व्हिडिओ बघून कसं वाटलं नक्कीच सांगायला विसरू नका. आणि हाईड करायची काय, तर हाईड करायची मित्रांनो 3 गोष्टी. MBG हाईड म्हणजे या गोष्टी टाळा, या गोष्टी टाळा म्हणतो मी तुम्हाला. सर्वात प्रथम विषारी घटक म्हणजे मोबाईलमध्ये अनावश्यक किती वेळ बघत बसायचं नाही. जे काय आहे त्याचं नियोजनानुसार, म्हणजे 1 घंटा मोबाईल वापरायचा, 2 घंटा, म्हणजे किती वापरायचं, कॉल पुरता वापरायचा का रील्स पुरता वापरायचा का सारखंच रील्स बघत बसायचं, आपला वेळ वाया घालवायचा नाही, एवढं डोक्यात ठेवा. त्यानंतर मित्रांनो ज्यांना बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड, काय चाललंय ते चाललंय, आपलं आयुष्य तिच्यासोबत किंवा त्याच्यासोबत जर चांगल्या प्रकारे घडत असेल तर बिनधास्तपणे लपड करा मित्रांनो. मी तर सांगेन, जर आपलं आयुष्य घडत असेल तर करिअर प्लस आयुष्य घडत असेल, आणि जर उगच तिनं वाकड्या नजरेने आपण वाकड्या नजरेने तात्पुरतं असेल तर लपड करू नका, आणि ते लपड आपल्याला महागात पडल्याशिवाय राहणार नाही. आता मित्रांनो आमचं मराठवाड्यातला शब्द आहे लपड, बरं का. अफेअर म्हणतात तुम्ही, अफेअरला लपड म्हणतात आमच्या इकडे. मग या सर्व गोष्टी करत असताना या गोष्टी टाळणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आपलं सर्वात महत्वाचं करिअर आहे, वर्दी आहे. वर्दी मिळवायची म्हटल्यानंतर मेहनत तर घ्यावीच लागेल. तर आता सध्या तुम्ही घाम गाळताय खूप, पण लेखीसाठी सुद्धा अशा पद्धतीने जर घाम गाळलात तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही मित्रांनो. आगामी पोलीस भरतीमध्ये जबरदस्त तयारी करण्यासाठी HP अकॅडमी कडून बेस्ट ऑफ लक. लाईक, सबस्क्राईब. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.